काय मंडळीनू, आज आम्ही काय गटारी अशी नाही बनवत हा, आपला साधाच त्या दिवशी गटारी बनवून खाल्ले वडे चिकन. आणि आज मच्छी पण भरपूर महाग. तो पोरगा गेलेला मार्केटला, तो मच्छी घेऊन आला. हलवा पण महाग. तर आता ह्याच्यामध्ये बघा मी काय आता हे फ्राय करणार आहे. एवढंच आहे मच्छी, मी आता ह्याची फ्राय करणार. तेव्हा ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली. थोडीशी ह्या 1.5 चमचा मीठ टाकला याच्यामध्ये. 1.5 चमचा मीठ घेतलेला होता तो टाकला. 1.5 चमचा मसाला आमचा घरगुती. आणि हे एवढं आगूळ घेतलंय, कोकम सरबत. कोकम सरबत आहे हे आगूळ कोकमाचा आंबट. आता याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी धना पावडर टाकते. आणि आता हा सगळं मी काढून घेणार ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर फ्राय करायला ठेवणार. मिनिट झालेत. मी आता ह्यांना ह्या करते. गॅस पेटवली. गावात आपल्या हे तांदळाचा रवा आणि तांदळाचं पीठ, त्याच्यात मसाला, हळद, मीठ हे सगळं टाकलेलं आहे. असे चांगले चुरचुरीत भाजले पाहिजे. हे बघा कशी हे बघा आता कसे चांगले चुरचुरीत भाजले. बघा हे बघा, हे आता मी काढून असे चांगले चुरचुरीत भाजा.
हलव्यात जरा नरमपणा असता, म्हणून तो एकदम ह्याच्यासारखा होत नाही. एकदम हे आता राहिलेले 2 डोचकी होती, 2 आणलेले होते, त्याची डोचकी होती ती आता हे घालते. हे बघा, आता ह्याच्यावर जरासा तेल सोडते. मच्छी फ्राय करायला तेलच जास्त लागतं. तर झाला, हा बघा माझा हलवा फ्राय झाला. आता गॅस बंद करते आणि हे गॅसवरचे काढते तव्यातले. हे असे बनवा आणि खावा. बघा कसे लागतं माझ्या पद्धती. असे कुरकुरीत चुरचुरीत हा हलवा फ्राय करा, खावा. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.